म्हणजे ती कस्तुरी जे काही बोलती ते बराबर, पण माझ्या सगळ्या अटी फालतू. असं म्हणायचं नाहीये मला. मी काय म्हणतो हे तू समजून घेणार आहेस का? काय म्हणायचंय तुला? काय म्हणायचंय? तुला आधीच सांगितलं होतं, त्या पोरीनं अटी मान्य नाही केल्या मी तिला कोर्टात खेचणार, तिच्या घरादाराला कोर्टात खेचणार. साम दाम दंड भेद कशाचा बी वापर करायला लागला चालन, पण ती पोरगी मला या घरामध्ये पाहिजे. ठीक आहे, आणि समजा ती नाही आली तर काय करणार आहेस तू? मी काय करणार? जे करायचंय ते कोर्ट करणार आहे. मम्मी, मला तुझं म्हणणंच पटत नाही. तुला नक्की काय हवंय मला सांग. म्हणजे कस्तुरी तुला घरात सून म्हणून यायला हवी आहे का तुला कोर्टात केसेस करायच्या? कला थांब, आता तू काही बोलू नको. नक्की कोणाचं पारडं भारी आहे काही कळत नाही. उगाच ज्याची बाजू घेतेस तोच कमकुवत पडला तर तू तोंडावर पडशील. गप्पा बस. नीट वाच परत. सह्या पण येत तिच्या ह्याच्या. मी सगळं वाचलंय मम्मी. त्यात असं लिहिलंय की बाबा कोमातून बाहेर येईपर्यंत कस्तुरीला 15 लाख रुपयांची परतफेड करावी लागेल, आणि तोपर्यंतच कस्तुरी इथे काम करेल. त्यात असं कुठे लिहिलंय की तिला लग्न करावं लागेल? सांग मला. सौरभ, तू कस्तुरीच्या बाजूने का कमूच्या बाजूने? आत्या, मी सत्याच्या बाजूने, आणि सत्य हेच आहे की कस्तुरीला ब्लॅकमेल करून आपण काहीही करणार नाही. बर बर, आता स्वतःला त्रास करून घेऊ नको. 4 घास पोटात घाल. चल. नाही, मला नाही जेवायचंय. का बरं? कारण मला माहिती अजूनही कस्तुरी जेवली नसणार. तिचे बाबा तिच्याशी बोलत नाही. सुरू गप. जेवायलाच नाही मम्मी, मी नाही जेवणार, आणि मी तोपर्यंत जेवणार नाहीये जोपर्यंत कस्तुरीचे बाबा तिच्याशी बोलत नाही. एक वेळ ती माझ्याशी नाही बोलली ना चालेल, पण बाबांना तिची गरज आहे. एक कारण सांग जे तिच्या बापाला पटल, आणि तो तिला या घरात पाठवायला तयार होईल. एक. कोणती? सौरभच्या वडिलांची ट्रीटमेंट. काय म्हणालीस? बाबा, सौरभच्या वडिलांची ट्रीटमेंट पूर्ण करायला मला त्याच्या घरी जावंच लागेल. परवानगी हवी होती तुमची. अजिबात नाही. तू त्या घरात जायचं नाहीस, आणि ना तू 15 लाखाचा अजिबात विचार करू नको. तुझ्या बापाने पैसे कमवले नसतील, पण माणसं कमवले. कोर्टात जायची वेळ आली ना तर मी सगळ्यात मोठा वकील करेन, पण तू पैशाचं टेन्शन घेऊ नको. बाबा, मी पैशांचा नाही, मी जीवाचा विचार करून बोलते. दिलेल्या शब्दाचा विचार करून बोलते. तो एक गुन्हेगार आहे. त्यांनी इतक्या लोकांचे जीव घेतलेत, आणि त्याचा जीव वाचवण्याचा तो प्रयत्न करतेस, आणि त्याला वाचून तुला काय मिळणार आहे? माझं प्रोफेशन नाही परवानगी देत मला तसं करायला. बाबा, मी खरं सांगते, मी पहिल्यांदा जेव्हा त्यांना भेटले तेव्हा मला माहितीच नव्हतं की ते कोण आहेत, ते काय करतात. तुला माहित नव्हतं म्हणून तू मदत केलीस. तेच ना बाबा. बाबा, समोरचा माणूस कोण आहे, तो काय करतो याचा काहीही विचार न करता आम्ही मदत करतो त्यांची, आणि तेच माझं काम आहे. बाबा, मला माझं काम करण्यापासून रोखू नका प्लीज. आणि मी सौरभसाठी नाही, फक्त त्याच्या बाबांसाठी त्याच्या घरी जाणार आहे. खरंच. एकदा का त्याचे बाबा ठीक झाले
की मी त्या घराची पायरीही नाही चढणार कधी, पण मला आत्ता जाऊ द्या बाबा. बाबा, तुम्हाला आणखी एक गोष्ट सांगायची होती. कोणती? त्या दिवशी जेव्हा तुम्ही सौरभकडे आला होता तेव्हा मी तिथेच होते. भाईंच्या खोलीत होते, त्यांची काळजी घेत होते. तू तिथे जायचं का नाही ते आपण नंतर बघू. हे बघ, आता आपण खाऊन घेऊया. लक्ष्मी पण उपाशी आहे. पण बाबा, तुम्ही मला नक्की माफ केलं ना? कालपासून तू काहीच खाल्लं नाहीस. आपल्याला काही इज्जत बेज्जत आहे की नाही ना? म्हणजे एवढं सगळं झालं, आपण मारबीर खाल्ला, पण आपल्याला कोणच विचारत नाही भूक लागली की नाही. अरे कोणतरी विचारा. अरे कोणच नाही विचारत. विजू, भूक लागली का? भूक लागली. खायचंय का? हो. चला. वाढते. ये इकडे ये. आता सगळ्यात शेवटची आणि महत्वाची स्टेप. कारण जर दूध, कॉफी आणि साखर एकत्र जमली नाही ना, तर मग कॉफीत काही मजा नाही. आता ही बघ कशी झाली सांग मला. अरे काका, मस्त मस्त झाली आहे कॉफी. अरे होणारच, मी बनवली आहे ना. वा वा वा. घरी तुम्हीच बनवत असाल ना? म्हणजे आत्या तुम्हालाच बनवायला सांगत असेल ना कॉफी? तिला बनवता येत असेल तर ना. काय म्हणाला? काय नाही, तू कॉफी पी आणि अजून हवे असेल ना तर सांग, मी बनवून दे ना तुला. हा, बर. नऊ वाजले, कस्तुरी का नाही आली अजून? सौरभ, कोणाची वाट बघतोय? नाही, कोणाचीच नाही. सौरभ, ती नाही येणार बाबा आता. आत्या मला सांग, मी एवढ्या लवकर कशी हार मानू? अरे पण सत्य बदलणार आहे का सांग मला. कस्तुरी, कस्तुरी, काय अवस्था करून घेतली ग एक दिवसात. आता आलीस ना, सगळं नीट होईल. आत्या, मी फक्त भाईंसाठी आले इकडे. आणि माझं आत्या, माझा विश्वासच बसत नाही, कस्तुरी परत आपल्या घरात आली. हो, पण सौरभ, ती काय म्हंटली ते ऐकलं का तू? ती म्हंटली मी फक्त भाईसाठी आले. हो ठीक आहे, असू दे, मी बोलीन तिच्याशी. मी कमूला जाऊन सांगून येते. हा, कस्तुरी, ही कॉफी आणली आहे तुझ्यासाठी.
नाही मला नको सर. अगं मी स्वतः बनवलीये आणि छान झाली यावेळेला. घे ना. नाही खरंच नको सर. थँक्यू. सर मी आत्ता एक दिवस आले नव्हते तेव्हा काकांची तब्येत ठीक होती ना? हो, पण तू अचानक मला सर का म्हणतेस? कारण आता आपल्यात तेवढंच नातं आहे. काय कस्तुरी असं का बोलतेस? हे बघ, आम्ही गेल्यानंतर बाबा तुला खूप ओरडले का? सांग ना. मी त्यांना सगळं खरं खरं सांगून आलोय, त्यामुळे त्यांनी तुला ओरडायचं तर काहीच कारण नाहीये. तुझ्या बाबांचे गैरसमज अजूनही नाही का मिटले? कस्तुरी बोल. काका मी आज इकडे का आले माहितीये? काही गोष्टी ना वेळेत घडल्या तर बरंच काही बदलता येतं, पण एकदा का वेळ निघून गेली ना की मग कितीही औषध उपचार केले तरी काही फरक पडत नाही. तुम्हाला कोमातून बाहेर काढणं अजून शक्य आहे माझ्यासाठी, म्हणून मी आले. आता काही गोष्टी पूर्वीसारख्या कधीच नाही होऊ शकत. हो, पण बाबा मला सांगा, एवढ्या लवकर हार मानून कशी चालेल? मला एवढंच कळतं, इच्छाशक्ती चांगली असेल आणि समोरच्यावर विश्वास असेल ना, तर सगळं व्यवस्थित होऊ शकतं. आणि समोरच्या व्यक्तीची इच्छाशक्ती नसली तरी मला माहितीये माझी खूप चांगली. कस्तुरी मला एवढंच सांग की तुझे बाबा तुझ्याशी व्यवस्थित वागतायत ना? कारण मी तुला वचन दिलं होतं की काहीही झालं तरी मी तुझ्या आणि बाबांच्या दुराव्याचं कारण होणार नाही. सॉरी सौरभ, पण माझ्याकडे हा एकमेव पर्याय होता इथे येण्याचा. ते आईने सांगितलं. मी कुठे काही सांगितलं? तू सांगितलं ना मला बघायला. मुलांचे फोटो बघतोय माऊसाठी. माऊसाठी मुलगा बघताय? म्हणजे काय, शोधायला पाहिजे ना? मी काय म्हणते, एवढी घाई कशाला ना? घाई करायला पाहिजे ना. चांगला मुलगा शोधून ना तिचं लवकरात लवकर मी लग्न लावून देणार आहे. हो पण मी बोलायला लागलो याचा अर्थ असा नाही की मी सगळं विसरलो.
इतका विश्वासघात केल्यावर मी मावशी बोलायला लागलो, याचं कारण ती मी सांगेल त्या मुलाबरोबर लग्न करायला तयार झाली म्हणून. पण सौरभ सरांसारखा मुलगा 100 मिळतील. त्याच्यापेक्षा चांगला मुलगा मी माऊसाठी शोधणार. म्हणूनच सगळ्यांचे बायोडाटा मागवलेत मी सगळं चेक करणार, त्यांचं सगळं बॅकग्राऊंड चेक करणार. आणि मुख्य म्हणजे त्यांचा गुंडाशी काहीही संबंध नाही ना हे चेक करणार. बघा तुम्ही, माऊ यायच्या अगोदर ना तिच्यासाठी मी एक चांगला मुलगा शोधून ठेवणार. काय आहे, आपण सगळे एका कुटुंबातले. काय शरदराव? हा, त्यामुळे सगळ्यांना मिळून एक महत्वाचं काम करायचंय. ती कस्तुरी घरात आहे, तिला या घरातून आपण सगळ्यांनी मिळून जाऊ द्यायचं नाही. काय सौरभला ही गोष्ट पटायची नाही, पण त्याला पटता पटता ती पोरगी निघून जायची. त्यामुळं आपल्या सगळ्यांना मिळून आज हिथं एक गोष्ट करायची हाय. काय? हा, बरोबर प्रश्न आहे. काय? सौरभ आणि कस्तुरीचं त्या हवालदाराच्या नकळत लग्न लावून द्यायचं. ही चालून आलेली संधी आहे. सोनं करायला नको का तिचं? ए शिवा, कामाला लाग. एखादा भंजी पकड आणि घेऊन ये, आणि येत नसेल ना गाडीत टाकून त्याला घेऊन ये इकडं. विश्वास, शरदराव, कामाला लागायचं बरं का. विश्वास, फोनची बॅटरी चार्ज आहे का? पूर्ण लग्नाचं व्हिडिओ शूटिंग ही. 1 मिनिट, काय चाललंय? कोणाच्या लग्नाबद्दल बोलताय? तुझं आणि कस्तुरीचं लग्न. काय? हे कसं शक्य आहे? सौरभ, चालून आलेली संधी आहे. सोन्यासारख्या संधीचं सोनच करायचं असतं. मम्मी पण नाही आणि काय नाही. आज कस्तुरीचं तुझं लग्न लागणार म्हणजे लागणार. तुझं प्रेम आहे ना कस्तुरीवर, आणि तिचं बी तुझ्यावर प्रेम आहे. हे काम करायचं तुम्ही दोघांनी, म्हणजे आम्हा कुणाच्या पण समोर नाही बरं का. आम्ही कुणी पण मध्ये येणार नाही. कला? हा हा, मध्ये यायचं नाही. तुम्ही स्वतंत्र तुमचं तुमचं बोलून घ्या. कळलं का? मला विश्वास आहे. मला विश्वास आहे कस्तुरी हो म्हणणार. सौरभ, एकदा फक्त तुझं आणि त्या कस्तुरीचं लग्न होऊ देत. मग बघ त्या हनुमंतला कशी नाचवते ते. सौरभ, जास्त विचार करू नकोस.